इतर बातम्यांकडे. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथे 6 वर्षाच्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणी शासनानं अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करावं असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत. या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून पळून गेलेल्या आरोपींना अद्याप अटक का होत नाही असा सवाल काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या विषयावर वडेट्टीवार तसंच नाना पटोले, असलम शेख यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी दालनात नाकारला होता. मात्र वडेट्टीवार यांना यावर थोडक्यात बोलण्याची संधी देण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात तेलंगणा राज्यातील सीमेलगत सागवान लाकडांची तस्करी होत असल्याप्रकरणी फेर चौकशी केली जाईल. सर्व संबंधित कर्मचारी आणि आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड तपासले जातील आणि तपासणी नाक्यांवर CCTV बसवले जातील अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केली. याबाबतचा मूळ प्रश्न देवराव भोंगळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर विजय वडेट्टीवार, सुमित वानखेडे यांनी उपप्रश्न विचारले. वनकर्मचाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट देऊन निकृष्ट कामं केल्याप्रकरणी देखील चौकशी केली जाईल असं नाईक यांनी सांगितलं. मनरेगा योजनेच्या माध्यमातून काम केलेल्या रोजंदारी मजुरांना 4 वर्ष पैसेच देण्यात आले नाहीत. सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज सभात्याग केला. याबाबत नारायण कुचे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न विचारले होते. येत्या महिनाभरात हे पैसे दिले जातील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं होतं. मात्र अधिकाऱ्यांचे पगार नियमित होतात, हातावर पोट असलेल्या मजुरांचे पैसे का रखडवता असा सवाल विरोधी सदस्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान नाना पटोले यांनी काही वक्तव्य केलेल्या वक्तव्यावर सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतले. अध्यक्षांवर हेत्वारोप होत असल्याचा आरोप यावेळी अमित साटम यांनी केला. मी कोणतेही आरोप केले नाहीत. आपला स्थगन प्रस्ताव का नाकारला याची कारणं कळायला हवीत अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यावर आपण सभागृहाचा अधिक वेळ घालवू इच्छित नाही असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं. विधानसभेचं कामकाज आज सकाळी 9:15 वाजता